नमस्कार मित्रांनो, डांगण ओल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत। मित्रांनो, बरेच दिवस आपण काही कारणास्तव व्हिडिओसाठी थांबलो होतो। मित्रांनो, आज दसरा या निमित्तानं आपण पुन्हा व्हिडिओ चालू करतोय। तर मित्रांनो, आम्ही आता आहे अकोलेमध्ये, राजेंद्र होंडा अकोले या ठिकाणी आम्ही नागरिकदाजी आणि सगळे आम्ही इथं जमलोय। दिसाय पाहिजे ना एवढ्या गाड्या इथे येरा माल आहे बा, आम्ही इथे एवढ्या गाड्या सगळ्या आपल्याला घ्यायच्यात। तर मित्रांनो, या ठिकाणी नागरिकदाजी, संजूदाजी आहेत, आबू आहे, अवधूत आहे, प्रसाद आणि मी, अशी आम्ही इथं राजेंद्र होंडा अकोले या ठिकाणी आलो आहे। आणि या ज्या गाड्या दिसतात ना मित्रांनो, या दसऱ्याची बुकिंग आहे, म्हणजे दसऱ्याच्या दिवशी डिलेवरी होणार आहे यांची, म्हणजे जे ग्राहक असतील ते आपापली गाडी घेऊन जाणार आहे। तर मित्रांनो, आम्ही आमची गाडी म्हणजे दाजींची एक आहे आणि आमची एक आहे। तर ह्या दोन गाड्या घेण्यासाठी मित्रांनो आम्ही इथं आलो आणि ह्या सगळ्या गाड्या आज या ठिकाणावरून प्रत्येक मालक आपापल्या घरी घेऊन जाणार आहे। इकडं पण दिसतात भरपूर गाड्या लावलेल्या। तर मित्रांनो, या ठिकाणचे आमचे काही क्षणचित्र आहेत, आमचे काही आठवणी आहेत। तर बघा, ह्या आमच्या दोन गाड्या आहेत आणि ही आमची सगळी टीम इथं या ठिकाणी हे फोटो घेतलेत। आणि इथं ही आमची टीम राजेंद्र होंडा अकोले या शोरूमला आहे। तर असा हा एक आठवणीतला व्हिडिओ मित्रांनो या ठिकाणी होतोय। नमस्कार मित्रांनो, डांगण ओल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत। मित्रांनो, बरेच दिवस आपण काही कारणास्तव व्हिडिओसाठी थांबलो होतो। मित्रांनो, आज दसरा या निमित्तानं आपण पुन्हा व्हिडिओ चालू करतोय। तर इथं वाहन आहेत, आपले घर आहे, इकडे घर आहे। आणि मित्रांनो, तर पहिल्यांदा आपण जे इखणा म्हणतो आमच्या भागामध्ये, इखणा जे हत्यारा किंवा वेळा कोयता पाहणं काही जे असेल तर मग त्याची पूजा आपल्याला पहिली करून घ्यायची। त्याच्यानंतर आपण सगळ्या वाहनांची आपण पूजा करणार आहे। तर मग आता पहिलं आपण घरात जाऊ, जे आपली इखणा आमची, मग हत्यारा म्हणजे लढाईचा साहित्य असेल, तोडायचं असेल, तर ते सगळ्या इखणांची हत्यारांची आता आपण पहिली पूजा करून घेऊ। तर मग आता आपण जाणार आहे घरामध्ये। घरामध्ये आपण गेल्यानंतर पाहू पुढची पूजा आपल्याला या साहित्याची घरामध्ये करायची। तर मित्रांनो, हे सगळे आमच्याकडे वापरले जाणारे हत्यार आहेत। तर मग आपण खाली घोंगडी टाकले, आमचा एक पावसाळ्यापासून संरक्षण होणारं, किंवा आमच्या भागामध्ये पहिल्यांदा पाहुणारावळा आल्यानंतर त्याला बसायला जो मान दिला जातो तो घोंगडीवर। तर मग आता आपण ही घोंगडी ठेवली आणि तावतो जरा बाजूला होय ना। आणि घोंगडीवर मित्रांनो हाडबा दिसतोय आपल्याला, म्हणजे बाला, हे आमचं शिकारीचं साहित्य आहे। कुऱ्हाड, इकडं वेळे आहेत, सुरी, इकडं कोयते आहेत। हे आमचं रोजच्या वापरातलं साहित्य आहे। लाकूड पाटा तोडायसाठी कोयत्याचा वापर होतो, सवंगणी किंवा गवत घेण्यासाठी वेळाचा वापर होतो, झाड तोडायला फोडायला कुऱ्हाड, हे झालं शिकारीचं साहित्य। आणि मित्रांनो, हे सगळे पाने आहेत। तर आपल्या साहित्य आहे आपल्याकडं, गाड्या घोड्या, आणि याच्यासाठी आपल्याला पाने लागतात। तर मग आता हे सगळं आपण पुजून घेऊ आणि मग यांची पूजा झाल्यानंतर आपण कुठं जाणार आहे? बाहेर। तर बाहेर आपल्या जे यंत्र आहेत, जे मशिनरी आहेत, त्या पुजायल्यासाठी आपण आता बाहेर जाणार आहे।
तर मग आता ही दसऱ्याच्या दिवशी ह्या इखणांची किंवा जे साहित्य राहत आहे त्याची पूजा ही आमच्या साधी आहे मित्रांनो, एकदम साध्या पद्धतीनं. आजच गट उठले आणि ह्या सर्व साहित्याला, सगळ्या वस्तूंची आज एकदम साधी सोपी पूजा करून आपण आता जाणार आहे बाहेर. तर हे अशी हत्यारं राहतात मित्रांनो आमच्या भागामध्ये. आता हे कसं आहे, घासले नाही आणि घासले तर ते परत काळी पडतात. मग जेव्हा ते घासून त्याचा आपण वापर करतो झाडं तोडायला किंवा गवता घ्यायला, भाता नागलीवर कापायला, तेव्हा मग ते काळी होत नाही. आता इथून पुढं यांचं काम येणार आहे आपल्या भागामध्ये. तर मग अशी ही एकदम साधी पूजा आपल्या घरी दसऱ्यानिमित्त ही पूजा करून आपण आता जाणार आहे बाहेर. आपल्या जे वाहन आहेत त्या वाहनांकडे आपण आता पूजा करून जायचे. तर मग चला मित्रांनो, आता आपण जाऊया थेट बाहेर आपल्या वाहनांकडं. ही एक साध्या पद्धतीने ही पूजा चालू आहे मित्रांनो. आहेत नाही मित्रांनो, हे सगळी आपलीच वाहन आहेत. ट्रॉली पाठीमागे त्या पडवीच्या तिथून दिसते पाठीमागं. तर मग आता आपण यांची पूजा करून घेऊ मित्रांनो. 2023ला म्हणजे 22 असेल 2022, तेव्हा मित्रांनो ही पिकअप घेतला आम्ही. आणि 2023चा दसरा होता, ट्रॅक्टर घेतला. 2024ला मित्रांनो ट्रॉली घेतली पाठीमागे या पडीतून दिसते सफेद लाल. आणि 2025 ही गाडी घेतली मित्रांनो. तर हे असं आहे, आपण साधी पूजा आपल्या घरी करतोय. आणि कसं आहे, जे काही आमच्या समाजामध्ये जळणारी मंडळी आहे ती जळतच राहणार आहे. पण मित्रांनो, कुठंतरी तुमचे आशीर्वाद आणि आमचे मित्र आहेत, म्हणजे दाजीच म्हणतो आम्ही, नागरी दाजी, त्यांची म्हणजे भरपूर साथ आहे मित्रांनो आम्हाला. आणि त्यांच्यामुळं आम्ही या काही गोष्टी करतोय. तर मग चला दसऱ्याची आपण आता पूजा करून घेऊ. इथे सगळेच जमलेत, हे पा बारीक सारीक. आणि आता आपण पूजा करून घेणार आहे. या पा या बारीक पिलू आला इथं, आणि हे काय ताव चप्पू एवढी इथं. तर मग बोला घ्या पूजा करून. मित्रांनो, इथं एक साधी पूजा आपल्या घरी चालू आहे. आणि इथं जो आवाज येतोय ना मित्रांनो, गुंग असा आवाज येतोय, तो गिरण चालू आहे घरामध्ये, घरघंटी गिरण चालू आहे. आणि त्याच्यामुळं त्या गिरणीचा आवाज आपल्याला येतोय. आणि इथं आता ही साधी पूजा मित्रांनो, हे जे वाहनं आपल्याकडे आहेत, हे वाहनं पहिलं काहीच नव्हतं मित्रांनो. आता ही मोटरसायकल जरी म्हटलं तर ही आपली तिसरी गाडी आहे मित्रांनो. आणि पिकअप, ट्रॅक्टर आहे, ट्रॉली, सगळे अवजार आहेत पाठीमागं. आता ही गाडी घेतली. तर याच्यामध्ये सगळ्यात मोठं सहकार्य म्हणजे आमचे ज्ञानेश्वर नागरेदाजी किंवा बाळू नागरेदाजी. यांना तुम्ही माझ्याबरोबर अनेक ठिकाणी अनेक व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. ते नेहमी माझ्याबरोबर असतात पार धारेरावापर्यंत. तर गोट्या उचलायला त्याच्यामध्ये सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल. तर त्यांची लई मोलाची साथ आहे मित्रांनो. त्यांचा सर्व परिवार, ते तिघे भाऊ आहेत, पोरं आहेत, सगळीच मंडळी आपल्यासाठी एकदम
भक्कम उभी आहे आपल्या पाठीशी. त्याच्यामुळं आपण कुठल्या अशा चातुर्मातुरला किंवा अशा कोणाला डगमगत नाही. आणि त्याच्यामुळं आज इथपर्यंत आपण हे वाहन घेत किंवा प्रगती पथावर आहे मित्रांनो. आणि आजच आम्ही अकोल्यामधून गाड्या घेतल्या. ते त्यांच्या गावाला गेले कोंबण्याला. आम्ही आमच्या घरी आलो आणि आता सगळी वाहनं दारात अंगणात उभी करून पूजाचा कार्यक्रम चालू आहे. हे दसऱ्याच्या हार घालायचं काम चालू आहे. आणि याच्यामध्ये ज्या लहानग्यांची जी चिल्लर पार्टी आपण म्हणतो त्यांची जास्त म्हणजे वळवळ चालू आहे. तर मित्रांनो, आमच्याकडं पहिलं काही नसताना आम्ही दुसऱ्यांच्या वाहनांवर म्हणजे अवलंबून राहायचो किंवा असं अपेक्षा करायचो. आणि योगायोग असा दाजींच्या सहकार्यानं आम्ही एवढे वाहनं एवढं हे सगळं उभं केलंय. अजूनही बघू मित्रांनो, सगळ्यांची तुमची जर साथ असेल तर आपण अजूनही पुढे जाऊ. तर असं पहा, आता या दोन्ही वाहनांना हार घातलेत. इकडे ट्रॅक्टरला सुद्धा हार घातलाय. आणि ही दसऱ्याची पूजा इथं चालू आहे. अजून आपल्याला पाठीमागं जायचे मित्रांनो ट्रॉलीकडे. ट्रॉली इथं जागे अभावी काय आपण आणली नाही, ती आहे तिथंच. आणि मित्रांनो, आमच्याकडं पावसाळ्यात काम नसल्यामुळं ती पाठीमागं ठेवली आणि तिच्याकडे जायचे. आता ती इथं जागे अभावी इथं आणली नाही. आणि घराचंही काम चालू आहे. ते काही पत्रे काही सामान बरंच इथं पडू नये. आणि पावसाळ्यामुळे ते काम बंद केलं होतं. आता मित्रांनो, पाऊस थोडासा उघडल्यानंतर या घराचं जे दिसतंय हे घराचं काम आपल्याला परत चालू करायला लागणार आहे. तर मग आता आपण जाऊ कुठं पाठीमागं. ट्रॉली इथं सोडून ठेवली, तिची पूजा करावं लागणार आहे मित्रांनो. ही ट्रॉली पुढून वर करून ठेवली की जेणेकरून पाणी वगैरे साचू नये म्हणून. तर आता इथं पहिला मान जो आहे ह्या चिल्लर पार्टीचे आता आम्ही करणार आहे पूजा. मित्रांनो, ह्या ट्रॉलीला आपल्या ह्या दसऱ्याला 1 वर्ष झाला. गेल्या वर्षी आणली होती. आणि साहित्य पण आपलं नवच आहे. साहित्य काही जुनं वगैरे काहीच नाही, सगळंच नवीन नवीन साहित्य घेतोय आपण. तर असं. आणि आमच्याकडं धंदे मित्रांनो, ज्या ट्रॅक्टर लाईन किंवा गाडी लाईन धंदे म्हणावं असं नाही आहेत. त्याच्यामुळं आपण थोडासा कुठंतरी कमी पडतोय. भावला बोलवर त्या. तर असू द्या मित्रांनो, तुमच्यासारख्यांची जर आपल्याला साथ असली तर आपण अजून काहीतरी करू शकतो अशी जिद्द मनामध्ये आहेच. तर मग आता ही ट्रॉली पुजली मित्रांनो. आता इथं ट्रॉलीला हार घालायचं काम चालू आहे. आपण आपल्या सगळ्या वाहनांसाठी हार आणलेत. दारांना पण सगळ्यांना. कसं आहे, ह्या वस्तूच्या लक्ष्मीच्या जीवावर मित्रांनो आपण पोट भरतोय. आणि वर्षातून एकदा येणारा सण आहे हा. ह्या सणाला ह्या सामग्रीची ह्या वाहनांची पूजा झालीच पाहिजे. पूजा तशी आपण दिवाळीला करणारच आहे लक्ष्मीपूजनला. पण मग ही एक दसऱ्याची पूजा म्हणून आपण या दिवशी इथं करतोयच. तर आता ही जोडी मुलगा आहे आणि सून आहे. तर हे हार बांधलाय. आणि मित्रांनो, इथून अजून आपलं सामान हे पहा, इथं फण दिसतोय म्हणजे कल्टिवेटर, त्याच्याकडे जायचे. नांगर आहे आपला, इकडे रिंग आहेत, केनी, असं भरपूर आपलं साहित्य
आहे इथं. मग आता इथं मुलगा म्हणतो मलाही पूजा करायची ओवाळायची, तर मग आता तोही करतोय. आणि सगळ्या अवजारांना सुद्धा पूजायचे मित्रांनो. आता फुलं आपल्याकडे कमी पडलेत, पण मग साधा एक एक फुल का होईना ठेवून आपण त्या अवजारांची पूजा करणार आहे. तर एकदा तुम्ही पाहून घ्या. आपली वाहन आहेत मित्रांनो ह्या. आणि ही बघा इकडं ट्रॉली दिसते. आता ट्रॉली पाहिली आपण. तर मग आपल्याला आता आहे ना मित्रांनो ट्रॉलीची पूजा करायची. तर मग मुलगा प्रसाद करणार आहे. आणि मग आता हे बघा सगळे पिकअप, ट्रॅक्टर, मोटरसायकल हे ओवाळून झाल्यानंतर आपल्याला बाकीच्या साहित्याकडे जायचे. तर असं मित्रांनो एक सर्वांच्या आशीर्वादानं आपण हे करतोय. आता म्हणतात काही म्हणजे आमच्या समाजात आहेत असे विचित्र लोक, खोड्या करणारी किंवा नावं ठेवणारी, जळकी प्रवृत्ती. पण मित्रांनो म्हणतात ना निंदकाचे घर असे शेजारी. एखाद्याने टीका केल्याशिवायही आपल्यात बदल होत नाही. आणि मग असंच हे आपला थोडासा बदल चालू आहे. ह्या चढउतार जीवनामध्ये असतातच मित्रांनो प्रत्येकाच्या. आणि चढउतार केल्याशिवाय पर्यायी नाही. ह्या जीवनाचा आयुष्याचा जो प्रवास राहतो याच्यामध्ये चढउतार अडथळे येतच राहतात. तर मग आपल्याला जिद्दीच्या जोरावर हे अडथळे दूर करून पुढं जायचे. हे पहा हे पिल्लू, हे पिल्लू सुद्धा पहा कसं एकदम गुटगुटीत गडी, एकदम जसं त्याला सुद्धा आनंद झालाय मित्रांनो. आणि हे पहा. तर मग आता आपण जाणार आहे मित्रांनो पाठीमाग. हे बाळ आमचं 5 महिन्याचं झालं. चला आता पुन्हा एकदा बाकीचे जे अवजार राहिल्यात मित्रांनो. फन नवीनच आहे आपला. आणि आपला अवनीचं काम संपलाय तेव्हापासून तो इथे ठेवलाय. आता त्याच्या खालून गबाळ उतरलं. हे पहा नवीनच आहे, पण मग गबाळ उतरलंय आता या पावसामुळं. तुम्ही म्हणाल का बाबा याच्याकडे लक्ष नाही, पण लक्ष आहे मित्रांनो. पण मग हे गवताळामध्ये ते थोडासा बुजलाय. आता इथं नांगर आहे मित्रांनो. नांगर आहे नवीनच आहे. हे पहा अजून आताशी कुठंतरी खालून फाळांचा थोडासा कलर उडाला आहे. हा पहा एकदम नवीनच आहे, पण ते सुद्धा इथं गवताळातच आहे. आणि आमच्याकडं सारखी कामं नसल्यामुळं ह्या अवजारांचाही पाहिजे असा उपयोग होत नाही. पण एक वाहन म्हणून सर्व साहित्य मित्रांनो आमच्याकडे आहे. आता इथे ह्या रिंगा आहेत. ह्या रिंगा जसा गाळाचं काम झालं आहे आमचा भात लागवडीचा, तेव्हापासून ते आपण इथे काढून ठेवल्यात. 2 सीजन झाले मित्रांनो. सीजनही पाहिजे असं नाही, पण मग आपलं घरचं झालं तरी समाधान आहे आपल्याला. आपल्याकडं आऊत नाही आणि हेच आऊत म्हणून आपण हे साहित्य वापरतोय. तर इथं ह्या रिंगा आहेत. आता रिंगांची एक छोटीशी पूजा झाली. आणि आता आपण चाललो आहे आता केनीकडं मंडळी. तर केनी ही झाडाच्या सावलीला ठेवली होती आणि ती तिथेच राहून गेली. घराच्या कामाच्या या धावपळीमुळं ते साहित्य एकत्र ठेवताच आलं नाही. तर त्याच्यावर सिमेंटच्या गोण्या टाकल्या होत्या. आता ही केनी हिचा सुद्धा अजून कलर निघाला नाही मित्रांनो. नवीनच आहे. हा पत्रासुद्धा बाहेरून दिसतोय आपल्याला. तर असं हे आपलं सगळं साहित्य आपल्याजवळ आहे. पण आमच्याकडे ते
जास्त चालत नसल्यामुळं किंवा वापर कमी असल्यामुळं हे साहित्य असं इकडं तिकडं आपल्याला दिसतंय. आता ही पूजा झाली आणि मित्रांनो आता नारळ फोडावं लागणार आहे. तर नारळ फोडू म्हणजे मग ही पूजा आपली झाली म्हणून असं होईल. मित्रांनो हा व्हिडिओ जरी मोठा झालाय ना पण मग बघा बा आता तुमची शेवटी ज्याची त्याची पसंती, कोणाला आवडेल कोणाला नाही आवडणार. पण हे कसं आहे आमचं जेवढं मनातलं होतं ते आम्ही मन मोकळं बोलून हा व्हिडिओ बनवलाय. काहींना ते आवडणार सुद्धा नाही. तर असू द्या मित्रांनो, शेवटी ज्याची त्याची इच्छा. तर मग आता हे नारळ वगैरे फोडून झालंय. पूजा इथं ही जी चिल्लर पार्टी, आता चिल्लर पार्टीला घाई झाली ती प्रसाद म्हणजे जे नारळ पेढा. तर मग आता ह्या वाहनांवर ठेवून हा नारळ पेढा सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटणार आहे. तर हे पहा आता ह्या बारक्यांना सुद्धा हे पेढा ठेवून राहिले प्रत्येकीचे थोडा थोडा. आणि हे सगळं ठेवून झाल्यानंतर वाटप होणार आहे, प्रत्येकाला थोडा थोडा प्रसाद म्हणून भेटणारच आहे. तर असं मित्रांनो हा आजचा जो व्हिडिओ आहे हा दसऱ्याचा व्हिडिओ आहे. आणि इथं जे काही क्षणचित्र आहेत आमचे हे कुटुंबासह हे फोटो आहेत आमचे हे एक. आणि ही एक आठवण आहे मित्रांनो, हेच आमचे नागरिकाची संकेत. तर मित्रांनो वाहनांची पूजा झाली आणि आता संध्याकाळचा जो कार्यक्रम असतोय आमच्याकडे तो भेटायचा. तर मग त्याच्यासाठी ना मित्रांनो आमच्याकडं शीतसोना म्हणून जे झाड आहे शीतसोना, आता ते दसऱ्याच्या दिवशी त्याला लय महत्व असतो, सोन्याचं झाड म्हणतात. तर हे आपट्यासारखीच पाहणार राहतात पण आपटा नाही बरं का मित्रांनो, हे शीताचं झाड आहे. आमच्याकडं गावाकडं काही म्हातारी माणसं जुनी आहेत ना, याच्या पानाची विडी करून आणि त्याच्यात आखूड तांबाखू करून ती विडी ओढीतात असं हे. तर मग हे शीताचं झाड आहे, ते याला शीत सोनं म्हणतात. आणि दसऱ्याच्या दिवशी सोन्याचं झाड म्हणतात. हे याला खूप महत्त्व असतो या दसऱ्याच्या दिवशी. तर मग हे झाड आहे ना, हे कसं भेटायचं आमच्याकडं आता जे भेटायची पद्धत. तर मग ही भेटायची पद्धत आमच्याकडं अशी राहते मित्रांनो. हे दाखवू देतो. आता हे मी घेतलंय आता हे पान थांबा तुम्हाला मित्रांनो परत म्हणजे व्यवस्थित दाखवतोय. तर हे पहा, हे शीताचं पान असं डोक्यावर ठेवून आणि अशी ही भेटायची पद्धत आमची पूर्वीपासून. तर मग असं हे घ्या भेटून तुम्ही तुला पान तर ही अशी पद्धत आमच्याकडे भेटायची राहते. हे सोनं लुटायचं म्हणजे बोजच काय. तर या दिवशी अशी ही भेटायची पद्धत. आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर मित्रांनो मग संध्याकाळचं मग आता जेवणाचं बेत समजा जे काय असेल ते प्रत्येकाच्या घरी गोडधोड असेल किंवा काय. तर मग असा दसऱ्याचा कार्यक्रम या व्हिडिओ मधून आपल्याला पाहायला भेटतोय. आणि तो मित्रांनो आता हा व्हिडिओ आता आपण ह्या व्हिडिओ मध्ये आपण इथेच थांबतोय. तर मग आता पुन्हा सर्वांना एकदा दसऱ्याच्या हार्दिक आदिम शुभेच्छा.